हॅलो मित्रांनो, मी संगम उगले. आता सध्या आपण गावाला आहे. तर गावाला असताना जे आपण भाजीपाला खातो त्याचे खास एक व्हिडिओ टाकतो मी. हे बघा, आमची नानी आणि मी वावरत होतो आमच्या शेतामध्ये. तिथे भेंड्या तोडायचं काम चालू आहे. आज संध्याकाळी भाजीला हेच वापरायचे भेंड्या. इथं कसं सगळं गावाला आपल्या शेतात जे पिकतं तेच आपण खातो, सगळं घरी रोजच्या रोज वापरतो. त्याच्यामुळे सगळं नॅचरल आहे आपलं. आज तेच खास करून मी आज व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहे की कसं आपण भेंड्या लावल्या शेतामध्ये आणि तेच आपण तोडून आणि संध्याकाळच्या भाजीला आज आपण ते वापरणार आहे. भेंडी बघ किती लांब आहे, मोठी. गावी असताना मेन पावसाळ्यात भाजीपाला तर घरचा भाजीपाला खाणं मजा वेगळीच असते. आणि आमच्या साईडला शेती म्हणजे कशी असते, शेती ही घरी वापरायला पण असते आणि बाहेर विकण्यासाठी पण असते. म्हणजे जे आपण माल पिकवतो तो घरीसुद्धा वापरतो आणि बाहेर विकण्यासाठी खूप प्रमाणात आपण जास्त लागवड केली जाते. भाज्यांची असो, म्हणजे कोणतंही धान्य वगैरे असो, ते घरी वापरण्यासोबत ते विकण्यासाठी सुद्धा मार्केटला एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण त्याची लागवड करतो, उत्पन्न घेतो. म्हणजे मोठी शेती आपण केली जाते इथं. आमचा नाशिक जिल्हा आहे, सिन्नर तालुका आहे. बघा भेंड्या किती मस्त छान आल्या. आज ह्याच भेंड्या आपण वापरून संध्याकाळची भाजी बनवणार आहे. त्याचीसुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे आज. दर 2-2, 3-3 दिवसांनी आपण या भेंड्या तोडत असतो. म्हणजे 2 किंवा 3 दिवस गॅपमध्ये, कारण भेंड्यासारखे येत राहतात. आता तोडल्या परत 3 दिवसांपर्यंत भेंड्या येतील जर का, म्हणजे छोट्या असून त्या मोठ्या होतात. त्याच्यामुळे लागोपाठ आपण हप्ताभरात. हे बघा, आमच्या नानीने आणि आम्ही एवढ्या भेंड्या तोडल्या आहे. जवळजवळ बरंच 2 भाज्या तरी होती तेवढ्या भेंड्या. भेंड्यांचा जो काटा पण असतो बारीक बारीक, ते टोचतात सुद्धा, म्हणजे तोडताना सुद्धा काळजी घ्यायला लागते. बाजूला घास केला आहे जनावरांसाठी, आमच्या गायांसाठी घास आहे. हे बघा गवारची भाजी, गवारसुद्धा छान आली. अजून 2-3 दिवसात गवार चांगले येतील. अजून कवळे थोडेसे गवार आहे, मिरच्या वगैरे सगळं लावलेलं आहे शिर. इथं कसं गावाला जे आहे सगळं भाजी पिकते ती आपण घरी खातो आणि कुठं जायची गरज नाही, कुठं दुकानात म्हणजे कुठं भाजी घ्यायला जायची गरज पडत नाही गावाला. सगळ्या प्रकारच्या भाजीपाला आपण शेतामध्ये घेतो आणि ते घरीसुद्धा वापरतो आपण. मिरच्या वगैरे पण लावले बघा. मिरच्या 2-3 प्रकारच्या लावले मी. तर एक शिमला टाईप आहे म्हणजे, आणि एक तिखट मिरच्या असतात त्या आपल्या. ते तिखटमध्येसुद्धा एक लांब मोठी असते ती, तळ्याच्या मिरच्या वगैरे. हे बघा एवढे भेंडे जमले जवळजवळ. हे बघा आता दसरा जवळ आला आहे, फुलाची गरज असते बघा. फुलंसुद्धा आपल्या आहे शेतामध्ये. विहीर तर बघा पाण्याने खूप भरली वरती, पाऊस जास्त पडला ओढायचं. घास खूप मोठ्या प्रमाणात लावला आहे जवळजवळ. आणि हे कांद्याचं रोप आहे. कांद्याचं रोप अजून बारीक आहे. आपण ते परत तिथून काढून जे आपण कांद्यासाठी कोणत्या वाफे तयार करतो त्या वाफेमध्ये लावलं जाते. वाफ्यात लावलं जातं. हे सगळं एकत्र लावलं जातं बिया. हे बघा आईने मस्त भेंडी कापली आहे, तर मसाला बनवला त्याचा आणि तो मसाला मस्त लावला त्यात. आता या भेंड्या, मसालावाल्या भेंड्या खायची मजा वेगळी असते. खूप छान मस्त मजा येते भेंड्या खायची. मसालावाली भेंड्या खायची मजा वेगळी असते. झणझण तिखट एकदम मस्त भेंड्या. हे बघा भाजी मस्त झाली आहे. आपण पूर्ण व्हिडिओ दाखवत नाही याची.